तर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरती हा तोडगा नेमका कसा निघाला बघूयात। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केलेली होती। आर्थिक स्थिती आणि वेतन या संदर्भात चर्चा झाली। अजित पवार प्रताप सरनाईक यांच्या चर्चेच्या नंतर सुद्धा तोडगा निघाला नाही। कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन देण्यात आलं। महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारत असताना सरनाईकांना कर्मचाऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला असता। अजित पवारांकडून ॲक्शन घेतली जात नसल्याचं दिसताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वित्त विभागातल्या सचिवांसोबत चर्चा केली। फोनवरच्या चर्चेमध्ये शिंदेंकडून तोडगा काढण्याचा निर्णय झाला। उर्वरित 44% वेतन हे मंगळवारपर्यंत देण्याचं आश्वासन आता दिलं गेलंय। महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारल्यावरती आर्थिक स्थिती सुधारण्याचं मोठं आव्हान हे प्रताप सरनाईक यांच्या समोर आहे। महामंडळाला कर्मचाऱ्यांचं वेतन तसंच विमा असं मिळून 466 कोटी रुपयांची गरज आहे। राज्य सरकारकडून 305.29 कोटी रुपये दिले जातात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।